ती भयाण रात्र सरून गेली होती. वादळ शांत झालं होतं. जयसिंगचा खून होऊन महिना उलटला होता. पोलिसांचा संशय कुसुमवर होता, कारण त्या रात्रीपासून कुसुम सुद्धा गायब होती. तिचा कुठंच थांगपत्ता लागत नव्हता. गावातलं वातावरण तंग होतं. निवळण्याचं नाव घेत नव्हतं ते. लोक अजूनही दबकत दबकत बोलत होते. पोलिसांचा तपास चालू होता. जयसिंगच्या रखेलीला, चंद्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्या रात्री घडलेल्या घटनेची ती साक्षीदार होती. अजूनही सगळं धूसर होतं. एक ठोस आशेचा किरण अजून कुठंच दिसत नव्हता. या सगळ्या पार्श्वभूमीवर दौलतराव शांत दिसत होता. करता सवरता पोरगा आयुष्यातून उठला होता. तरणीताठीसून बेपत्ता झाली होती, पण त्याच्यावर काहीही परिणाम झाल्याचं दिसत नव्हतं. कुसुमच्या आई वडिलांनी तर हायच खाल्ली होती. दुःखाचे ढग अजून ओसरले नव्हते. दिवस असेच चालले होते. अशीच एक उतरलेली रात्र. बराच वेळ होऊन गेला होता. दौलतरावाच्या वाड्यातले दिवे अजून जळत होते. जवळून जाणाऱ्याला तर घुंगरांचा आवाज सुद्धा कानी पडत होता. दौलतराव नशेत धुंद झाला होता आणि त्याच्यासमोर ती नाचत होती. होय, तीच ती जयसिंग्याची रखेल, चंद्रा. त्यानं तिला सुद्धा दारू पाजली होती. पोरग मरून नुकताच महिना उलटला होता. म्हाताऱ्याच्या रंगेलपणाला चेव चढला होता. अचानक सगळे दिवे चालू बंद व्हायला लागले. बाहेर पाऊस रिमझिमत होता. त्यानंही आता जोर पकडला. मोठा प्रकाश झाला आणि सगळे दिवे विझले. सर्वत्र घनदाट अंधार दाटून आला. चंद्रा एका कोपऱ्यात अंग चोरून उभी होती. सगळ्या रंगाचा भंग झाला म्हणून दौलतराव वैतागला होता. नशेतच तो बरळू लागला, शिव्या देऊ लागला. अचानक कुठून तरी एक खाडकन मुस्कडात त्याला बसली. तसा तो भेलकांडून कोसळला. चंद्रानं दचकून किंकाळी फोडली. खोलीतल्या सगळ्या वस्तूंची नासधूस सुरू झाली. आपोआप कुणीतरी गुरगुरत होतं, दात ओठ खात होतं. दौलतला आणि चंद्राला काहीच कळेना काय होतंय ते. त्याची धुंदी आता पार उतरली होती. भेदरून तो सगळीकडे बघत होता. एवढ्यात त्या खोलीत आता वाफेसारखा धूर खिडकीतून आत येऊ लागला. काही क्षणातच त्यानं एका मानवी आकृतीचं रूप धारण केलं. बाहेर पावसाचं तांडव वाढत चाललं होतं. दौलतराव आणि चंद्रा सगळं सुन्न होऊन बघत होते. जणू त्यांची विचारशक्तीच काम करायची बंद झाली होती. त्यांच्या जीवाचा थरकाप उडाला होता. आत्यंतिक भयानं चंद्रा किंकाळी फोडण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिचा आवाज घशातच विरला. बघता बघता हवेचा एक प्रचंड झोत आला आणि त्या आकृतीनं झटकन चंद्राच्या शरीरात प्रवेश केला. क्षणार्धात खोलीतले सगळे दिवे उजळले आणि समोरचं दृश्य पाहून दौलतराव जागच्या जागीच थिजला. चंद्रा आता अधांतरी भिंतीला चिकटली होती. डोळे काळे भोर झाले होते तिचे. बोबुळ गायब झाली होती. तिथं आता फक्त खाचा उरल्या होत्या. जबडा एखाद्या हिंस्र प्राण्यासारखा झाला होता. त्यातून रक्त ठिबकत होतं. केस वरच्या बाजूला एकवटले होते तिचे. जणू कुणीतरी तिथूनच हिसडा देऊन तिला हवेत उचललं होतं. दौलत, तुझ्या पापाचा घडा भरलाच. ओळख मला, ओळख. मी कुसुम, तुझ्या वासनेचा शिकार झालेली कुसुम. पोराला गिळलंस आणि माझ्यावर अत्याचार करून मला मारून टाकलास. आज त्याचाच बदला घेणार आहे मी. दौलतरावाचं काळीज आता कापायला काढलेल्या कोंबड्यासारखं उडत होतं. तिचा भयानक चेहरा आता क्षणाक्षणाला रूप पालटत होता. कधी तो विद्रूप दिसत होता, तर कधी त्यात कुसुम दिसत होती. दौलत, तुझ्या वंशाला दिवा नव्हता. त्यात दोष कुणाचा होता? सांग थेरड्या. तुझी बदफैली नजर माझ्यावर होती असं मी ओरडून सांगितलं असतं तर कुणाचा विश्वास बसला असता काय? घरातली सून पोरगीसारखी असते रे. हे तुझ्यासारख्या नीचाला मृत्यूदंड देऊन शिकवणार आहे मी. नराधमा, तुझ्याच वासनेचं बीज त्या जयसिंग्यात होतं.
त्याला तर त्याची शिक्षा कधीच मिळाली. चंद्राचं शरीर आता हळूवार जमिनीवर उतरलं. खोलीतले दिवे पुन्हा विझले. बाहेर पुन्हा विजा कडकडू लागल्या. मुसळधार पावसानं बाहेर अंधाधुंद माजवली होती. दौलत डोळ्यात जीव आणून सगळं बघत होता. दौलतच्या डोळ्यात साक्षात मृत्यू उतरला होता. तो तिची माफी मागू लागला, तिच्या विनवण्या करू लागला. विजेच्या वेगानं ती दौलतरावाजवळ आली. एका हातानंच त्याचा पाय तिनं खेचला आणि त्याला जोरात हवेत भिरकावून दिलं. त्याच्या सर्वांगातून झिंजण्या उठल्या. प्रचंड कळ मस्तकात शिरली. डोक्यातून रक्ताची धार लागली. आठाव ती रात्र. कुसुम आता गगनभेदी हसत होती, किंचाळत होती. तिनं दौलतचं मानगुट पकडलं आणि त्याला पलंगावर उताना पाडला. जळजळीत नजर भिंतीवर फेकली. तशी सरकन तिथली कुऱ्हाड तिच्या हातात आली. पुन्हा एकदा तिचं फरसबंदी पातळ लख्खकन चमकलं. आज आणखी एका जीवाचा बळी घेणार होतं ते. दौलत तिच्या पाया पडू लागला. केविलवाणी धडपड करू लागला. जीवाची भीक मागू लागला. पण तिच्या आसुरी हास्यात ते सगळं विरून जात होतं. क्षणार्धात ती कुऱ्हाड तिच्या डोक्याच्याही वर गेली आणि तशीच वेगानं खाडकन त्याच्या मस्तकात उतरली. पुन्हा एकदा ती कुऱ्हाड रक्तानं न्हाली होती. पुन्हा एक मर्मभेदी किंकाळी आसमंत चिरत लुप्त झाली. एका घावातच दौलतराव शांत झाला. त्याची तडफड थांबली. पावसाचा जोर आता ओसरला होता. धरतीला तृप्त करून हलक्या तुषारांनी तो आता तिला गोंजारत होता. सगळं शांत झालं होतं. चंद्राच्या शरीरातून प्रकाशाचा एक प्रचंड झोत बाहेर पडला. कुसुमचा आत्मा होता तो. क्षणार्धात तो झोत आसमंतात विलीन झाला. जयसिंगचा खून कुसुमनं केला होता, पण त्या रात्री त्या खोलीत दौलतराव सुद्धा होता. खोलीत कसला आवाज येतोय म्हणून त्यानं दार उघडलं आणि त्या क्षणीच कुसुमनं कुऱ्हाड जयसिंगच्या डोक्यात उतरवली होती. ते बघून सुडानं पेटलेल्या दौलतरावानं तिथंच तिच्यावर अत्याचार केले होते आणि तिलाही मारून टाकलं होतं. वाड्यातल्या त्याच खोलीत रात्री तिला पुरून तो मोकळा झाला होता. गावात त्याचं वजन होतं म्हणून पोलिसांनीही त्याची फारशी चौकशी केली नव्हती. कुसुमचा खून तो पचवण्याच्या बेतात होता, पण त्याची नियती त्याच्यावर उलटली होती. आपल्या कर्माचं प्रायश्चित्त त्यानं आज भोगलं होतं, मृत्यूची भरपाई देऊन. कुसुमच्या आत्म्यानं ते त्याला भोगायला भाग पाडलं होतं. आता तिचा आत्मा मुक्तीच्या दिशेनं प्रवास करत होता. प्रारब्ध या कथेचे दोन्ही भाग कसे वाटले ते कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा. मराठी व्हॉइस चॅनलला सबस्क्राईब करा.